कुणाल भोईटे जोडले जात आहेत। कुणाल भोईटे आमचे ठाण्याचे प्रतिनिधी आहेत। कुणाल नमस्कार, आवाज येतोय? कुणाल भोईटे आता टीव्ही स्क्रीनवर आहेत। कुणाल, तुम्ही कार्यकर्ताच जास्त वाटताय। सर, ज्याप्रमाणे महायुतीला एक मॅन्डेट महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं, त्यानंतर मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळाला आणि या जल्लोषामध्ये गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचमुळे हा सगळा गुलाल माझ्या अंगावरती आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र ज्या जनतेमुळे किंवा ज्या लाडक्या बहिणींमुळे हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय, कारण वाढलेली टक्केवारी नेमकी कुणाची असा सवाल आता सगळीकडे विचारला जातोय। तो टक्का आता लक्षात आलेला आहे, तो लाडक्या बहिणींचा टक्का आहे आणि या ठिकाणी लाडक्या बहिणी सगळ्या जमा झालेल्या आहेत आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती एक आनंद आहे की लाडका भाऊ निवडून आलेला आहे किंवा लाडक्या भावांच्या सरकारचं एक मॅन्डेट जे आहे ते महाराष्ट्राने दिलेलं आहे। त्याचप्रमाणे हे सर्वच कार्यकर्ते असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय की प्रसाद सर, खरं पाहायचं झालं तर मतदानाची टक्केवारी वाढली तर ती मतदानाची टक्केवारी ही सरकारच्या विरोधात आहे असं म्हटलं जायचं, मात्र आत्ताची ही टक्केवारी सरकार सोबतची आहे असं एक चित्र पाहायला मिळते। प्रसाद सर, पण जोडलेले रहा। या निमित्तानं 2-3 गोष्टी अधोरेखित होत आहेत। सगळ्यात पहिल्यांदा तर गुलाल आता पत्रकारांच्याही अंगावर येतो। पत्रकारांच्या अंगावर आल्यानंतर सुद्धा ते आपल्या कर्तव्यात कसूर करत नाहीत। तुम्ही त्याचं एक उदाहरण देताय, पण मला या निमित्तानं आता पुढचा मुद्दा अधोरेखित करायचा आहे। आता तुम्ही फार एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितलीत। तुम्ही असं म्हणालात की आतापर्यंत आपल्याला काय शिकवलं गेलं होतं की मतदान वाढलं म्हणजे विद्यमान सरकारला सत्तेतून बाहेर करण्यासाठीचं ते मतदान आहे, पण तसाच अर्थ प्रत्येक वेळेला नसतो। मला वाटतं की तुम्ही या लाडक्या बहिणींना विचारा की त्यांनी सरकार परत आणण्यासाठी मतदान केलं तेव्हा काय ठरवून त्या घरातून बाहेर पडल्या होत्या। नक्कीच प्रसाद सर, या सगळ्या लाडक्या बहिणी एकवटलेल्या पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ह्या सगळ्याच लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळत आहेत आणि आपण त्यांच्याशीच बातचीत करूया। नेमकं काय समजून घराबाहेर पडला होतात? मतदानाचा टक्का वाढलाय म्हणजेच सरकारला मॅन्डेट दिलेला आहे। लाडक्या बहिणी नेमकं मनात काय ठेवून बाहेर पडल्या? लाडक्या बहिणींना आहे ना की सगळ्या म्हणजे फक्त ठाण्यापुरतं नाही तर अख्ख्या महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक घराघरातल्या स्त्रीने फक्त आमचे साहेब निवडून आले पाहिजेत म्हणून प्रत्येक लाडक्या बहिणीने फक्त साहेबांसाठी मतदान केलंय। जिथे साहेब तिथे धनुष्यमान म्हणून सगळ्या बहिणी साहेबांसाठी एकटवलेल्या आहेत, कारण की आतापर्यंत स्त्रियांचा विचार कोणीच केला नव्हता। दिवाळीपासून सगळ्या महिला आमच्या प्रचारासाठी घरचा सण सोडून गल्लोगल्ली फिरत आहेत, फक्त साहेब निवडून आले पाहिजे म्हणून आमच्या सगळ्या महिला एकटवलेल्या। आणि आज आमच्या साहेबांचा विजय, आमच्या सगळ्या महिलांचा विजय खरंच आज पूर्णत्वाला गेलेला आहे। जे आमच्या साहेबांसाठी 2.5 वर्ष हम तुम्हारे साथ आहे। प्रसाद सर, एक गोष्ट अधोरेखित करायला लागेल की एकनाथ शिंदे यांचा विजय होण्यासाठी महिलांनी सण सोडून रस्त्यावरती आल्या होत्या, स्वतः प्रचारामध्ये उतरल्या होत्या आणि त्याच या लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी एकनाथ शिंदे यांचं सरकार यावं किंवा त्यांनी पुन्हा एकदा निवडून यावं यासाठीच या सर्वच कार्यकर्त्या महिला लाडक्या बहिणी रस्त्यावरती उतरून त्यांचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत आणि याचाच प्रत्यय आजच्या या संपूर्ण निकालामध्ये आलेला आहे। प्रसाद सर, जी कुणाल, धन्यवाद या सगळ्या आपल्या निरीक्षणाच्यासाठी। आपण या निमित्तानं अधिकाधिक संख्येनं मतदानाला उतरलेल्या महिलांपर्यंत पोहोचलात। मला एक गोष्ट इथे अधोरेखित करायची आहे की महाराष्ट्रामध्ये या वेळेला पुरुषांइतकंच मतदान हे महिलांचं झालंय। पुरुषांचं मतदान 6,74,00,000 जवळपास आहे, महिलांचं मतदान 6,03,00,000 जवळपास आहे। हा फार मोठा फरक आहे अशातला भाग नाही, पण हा लक्षात घेण्या इतपत फरक आहे।